नमस्कार, मी श्रेय देशपांडे कोचिंग इन्स्टिट्यूटचा ओनर। सो आजचा टॉपिक असा आहे की करिअर गायडन्स आफ्टर 10th अँड 12th म्हणजे 10वी-12वी नंतर काय करायचं। सो मोस्टली आता 3 स्ट्रीम आहेत 10वी नंतर, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स। तर सध्याची सोसायटी असं म्हणजे देते की तुम्हाला 80% पेक्षा जास्त असेल तर मोस्टली मुलं सायन्सच घेतात आणि ते या प्रेशरमध्ये असतात की मला सायन्स करायचं, भले त्यांना इंटरेस्ट नसतो। तर सो नंतर आलं की तुम्हाला 60 आणि 70च्या रेंजमध्ये जर पर्सेंटेज असतील 10thला तर तुम्हाला असं म्हणजे ठरवलं जातं सोसायटीकडून की तुम्ही सायन्ससाठी कॅपेबल नाही आहात। तर ते असं नाही, प्रत्येक गोष्ट इंटरेस्टवर असते। सो मी असे काही स्टुडंट बघितले जे 10thला 60 असून ते सायन्स स्ट्रीममध्ये टॉप लेवलला आहे, म्हणजे सायंटिस्ट वगैरे असे आहेत। आणि 90% स्टुडंट पण आता सध्या MBA करतात। तर तुमचे पर्सेंटेज मॅटर नाही करत की आफ्टर 10th मध्ये किती पर्सेंटेज, तो त्याच्या बेसिसवर तुम्ही ऍडमिशन घेताल। म्हणजे कॉमर्स झालं, सायन्स झालं, आर्ट्स झालं। मोस्टली आर्ट्स तर निग्लिजिबलच आहे, म्हणजे घेत नाही मोस्ट लोक आर्ट्स मध्ये। जर त्यांना खूप इंटरेस्ट असेल तर ते आर्ट्स मध्ये घेतात। आता 10th चा रिझल्ट लागला, माझ्या मित्राला 90% होते। सो तो म्हणतोय की सध्या त्याला इंटरेस्ट आहे बिझनेस मध्ये, तर मग कॉमर्स ही फील्ड त्याला इंटरेस्टेड वाटते। सो तो आता कॉमर्स फील्ड मध्ये हे करतो, प्रवेश करतो, म्हणजे ऍडमिशन घेतो 11th-12th ला कॉमर्स मध्ये। तर आता 12th कॉमर्स नंतर काय, तर 12th कॉमर्स नंतर भरपूर फील्ड म्हणजे पुढचे फील्ड ओपन होतात। जसं कॉमर्स मध्ये म्हणलं तर CA, CS, CMA आफ्टर 12th तुम्ही देऊ शकता। म्हणजे आफ्टर 12th जर दिलं तर CA फाउंडेशन मध्ये एंट्री होती आणि सेम CMA साठी पण CMA फाउंडेशन मध्ये एंट्री होती। तर आणि परत तुम्ही बीकॉम करून जर दिलं तर CA इंटरला तुमची डायरेक्ट एंट्री होती। सो हा एक हे आहे CA, CS, CMA हे MCA च्या अंडर येतं। सो आणि अजून जर तुम्ही करताल म्हणजे 12th नंतर BCom, BBA, ह्याच्यानंतर MCom, MBA, पर जर तुमचा बिझनेस मध्ये इंटरेस्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही BBA मध्ये करू शकता, बिझनेस बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन। त्याच्यामध्ये पुढे करून MBA मध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट करू शकता। तर आजचा हा व्हिडिओ करिअर गायडन्सवर होता। म्हणजे 10वी-12वी नंतर काय आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे तुमचं पर्सेंटेज डिसाईड नाही करत की तुम्हाला 10वीला किती पर्सेंट होते। त्याच्यावर तुम्ही डिसाईड नाही करू शकत की कोणत्या फील्ड मध्ये जायचंय पुढे। तुमचा इंटरेस्ट डिसाईड करतो की वेदर तुम्हाला सायन्स घ्यायचंय की कॉमर्स घ्यायचंय। जर बिझनेस माइंडेड असेल तर पूर्ण कॉमर्स घ्यायचं आणि पर्सेंटेज मॅटर्स नाही करत। म्हणजे टोटल 90% असेल तर सायन्स घ्या, किंवा 80च्या खाली असेल 60-70च्या आसपास तर तुम्ही कॉमर्स घ्या, तरी तुम्ही सायन्स घेऊ शकता। आणि तुमचं टोटल इंटरेस्ट किती आहे, तुमची कन्सिस्टन्सी किती आहे त्याच्यामध्ये, त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये, सायन्स फील्डमध्ये किंवा कॉमर्स फील्डमध्ये। तर एवढं हा हेतू होता व्हिडिओ बनवायचा। तर आपण आता कोचिंग इन्स्टिट्यूट चालू करतोय, देशपांडे कोचिंग इन्स्टिट्यूट। तिथं 11th-12th कॉमर्स फील्ड आणि BBA प्लस BCom म्हणजे अकाउंट प्लस अदर थेरी सब्जेक्ट तुमचे असतील ते। ठीक आहे, धन्यवाद।